नमस्कार मित्रांनो, नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आहे आपण अहिल्यानगरमध्ये आणि अहिल्यानगरपासून आपण जाणार आहे पंढरपूरपर्यंत. पाहू शकता तुम्ही पाठीमागे आपण 7 जण आहेत आणि इतके सारे जण आपण मिळून 31 डिसेंबर 2025 रोजी आपण पंढरपूरला निघालेलो आहे. 204 किलोमीटरचं अंतर आपण 4 तास 10 मिनटामध्ये पूर्ण करणार आहे. अभिजित शेवाळे शेवटपर्यंत गाडी चालवणार आहेत. आपली काही कॅपॅसिटी नाही आहे, शेवटपर्यंत गाडी चालवणार. जास्त काय अंतर नाही आहे, 205 किलोमीटरचं अंतर आहे. 4 तास 10 मिनटात फायनल आपल्याला पंढरपूरमध्ये नेऊन पोहोचवणार आहेत. बरोबर ना? बरोबर, अगदी बरोबर. 4 तासाच्या अगोदरच पण 4 तास टायमिंग दिला आहे आपण. 4 तासात आम्हाला नेऊन पोहोचवा. नाही काही नाही, 4 तास नाही, 4 तास नाही, निवांत होते, काही गडबड नाही. अरे 2 तासात 2 तासात नाही, 3 तास लागू दे. आपल्याला कुठं जायचंय? चलो नमस्कार मित्रांनो, नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आहे 31 डिसेंबर 2025. मित्रांनो, आपण चाललेलो आहोत अहिल्यानगर MIDC टू पंढरपूरपर्यंत. आपल्याला 205 किलोमीटरचं अंतर 4 तास 10 मिनटामध्ये पूर्ण करायचं आहे. हे पाहू शकता, आपली एर्टिगा गाडी आणि या गाडीमध्ये आपण पंढरपूरपर्यंत जाणार आहे आणि इथे आपण जेवण करण्यासाठी थांबलेलो आहे. गाडी चालवणार आहे पूर्ण 4 तास 10 मिनटं अभिजित शेवाळे. पाहू शकता तुम्ही, आपण कमीत कमी 7 जण चाललेलो आहोत आणि आपण प्रत्येक वर्षी 1 जानेवारीला विठ्ठल रुक्मिणींचं दर्शन घेत असतो आणि पंढरपूरला प्रत्येक वर्षीचं आपलं टार्गेट असतं की नवीन वर्षी आपण पंढरपूरचं भूमीमध्ये जाऊन विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन हे कंपल्सरी आत्तापर्यंत घेत आलेलो आहोत आणि 4 तासामध्ये आपण फायनली पंढरपूरमध्ये पोहोचणार आहे. आत्ता वाजले 8:30. 4 तासाच्या प्रवासानंतर आपण पोहोचणार आहे पंढरपूरमध्ये. आणि मित्रांनो, पंढरपूरला जाता आपण एका सुवर्णज्योत हॉटेलमध्ये थांबलेलो आहे आणि जेवण करण्यासाठी आपण थांबलेलो आहे. इतके जण आहेत आपल्यासोबत आणि इतके जण थांबलेलो आहे. ऑर्डर दिलेली आहे. चपाती आहे ना? यांची भाजी थोडीशी लवकर आली आहे, त्याच्यामुळे हे जेवू राहिले. एक द्या भाऊ. ए, तू रोटी खातो ना? चपाती नको खाऊ, मग एकच चपाती फक्त शिल्लक. कोण हो? मित्रांनो, जेवण आलेलं आहे, होऊ शकतं तुम्ही. आपण एक व्हेज कोल्हापुरी, एक दाल तडका सांगितलेला आहे. आपल्याला काय व्हेज कोल्हापुरी आवडत नाही, आपण दाल तडका खायला एकदम मस्त मध्ये. चला एकदा टेस्ट पाहू कशी आहे. आवडली तर तुम्हालाही सांगू. आपण पहिलं दाल तडक्याची टेस्ट घेऊया.
वाव एक नंबर. आता यानंतर आपण व्हेज कोल्हापुरी कशी झाली पाहूया. व्हेज कोल्हापुरीबद्दल थोडंसं सुवर्णज्योत हॉटेलचं टेस्ट आहे म्हणून आपण फायनली ते थांबलेलो आहे जेवण करायला. आता व्हेज कोल्हापुरीची टेस्ट पाहू. एकदम मस्त टेस्ट आहे. एक वेळ अवश्य भेट द्या इथे. तंदूर रोटी सांगितलेली आहे, चपाती पण आहे. तुम्हाला जे लागेल ते भेटणार आहे. मित्रांनो चला जेवण झाल्याच्यानंतर बाहेर भेटूया. तोपर्यंत आपण फास्ट जेवूया. हे 4 जण जेवण करून आले आहेत त्यामुळे ते काही जेवत नाही आहे. आपण जेवण करून घेऊया कारण आपल्याला रात्रभर हे गाडी चालवणार आहेत आणि आपण रात्रभर त्यांच्या शेजारी बसणार आहे. त्याच्यामुळे आपल्याला जेवण करणं तर गरजेचं आहे. चला जेवण करून घेऊया, परत भेटूया बाहेर गेल्याच्यानंतर. पटापटा काय जेवू द्या तर घरी. जेवलं तर पाहिजे. 9 काय येतं काय जाऊन आपल्याला दर्शन घ्यायचं परत यायचं. या जेवण करायला या. पनीर आवडत नाही. व्हेज कोल्हापुरी काय आपल्याला आवडत नाही. आपण डाळ घेतलेली फक्त. ओके नाही आवडत आवडत. आम्हाला काय माहिती एवढी व्हेज कोल्हापुरी आम्हाला वाटलं आपल्याला एवढी थोडी फार. त्यांनी विचारलं ना किती जण आहे खायला, त्या हिशोबाने. फायनल बिल झालेलं आहे आणि आप्पा बिल देऊ राहिला आहे. ए भैया अरे दादा 2 पैसे बोलत दे ना. मित्रांनो 3.5 तासाच्या प्रवासानंतर आपण फायनली आष्टीमध्ये पोहोचलेलो आहे. होऊ शकतो तुम्ही पहा. अजून आपल्याला 33-36 मिनिट दाखवत आहेत. 33 मिनिट. 22 किलोमीटर राहिलेले आहे आणि पाठीमागचे बऱ्यापैकी झोपलेले आहेत. जागे आहेत, काही जागे आहेत, काही झोपलेले आहेत. आणि चालवणार होती ही गाडी. बसलोय आपणच आता स्टिअरिंगवरती. मग काय करता. मित्रांनो फायनली आपण पंढरपूरमध्ये पोहोचलेलो आहे. बघू शकता तुम्ही. इथून खाली घ्या. इथून Pandharpur Road, Pandharpur, Solapur Road. In 500 meters, turn left. मग आता हे तर गाडी लावायला जागा नाही. डायरेक्ट नदीत. काय नाही इथं लावली तरी यास. मित्रांनो फायनली 12 वाजता आपण पंढरपूरमध्ये पोहोचलेलो आहे. पाहू शकतो तुम्ही. आपण चंद्रभागेत आलेलो आहे. पाठीमागे चंद्रभागा दिसते आणि आपण गाडी पार्किंग इथे केलेली आहे. आता आपण इथे चंद्रभागेत स्नान करून मंदिरात जाणार आहे. आपल्याला हा जो रोड आहे या रोडने पाठीमागे चंद्रभागेत जाण्यासाठी हा रोड आहे. इकडे बॅरिगेट लावलेले आहे त्याच्यामुळे सर्व बंद आहे आणि आपण गाडी पाठीमागेच लावलेली आहे. म्हणणं आहे डोंगरे पाटील तुमचं आमचं आम्हाला जरा थोडंसं सांगा समजून. नाही आता मंदिर बंद केलेलं आहे व्यवस्थापन समितीने. सकाळी पहाटे 5 वाजता दर्शन होईल आता. अरे पाठी 5 वाजता. हो अहो आम्ही कमीत कमी 205 किलोमीटर अंतरावरून आलोय. सगळं तुमचं बरोबर आहे पण आता अंदाज आपल्याला असं वाटलं न वर्षामुळे चालू राहील पण ते नाही राहिलं. व्यवस्थापन समितीचा निर्णय आहे. ती पाडव्याला चालू नवीन वर्षाचं चालू राहील असं वाटलं होतं पण तुम्ही अगोदर सांगून नाही आले ना मला. पण आपल्याला अभिजित चव्हाणनी सांगितलं होतं की तुमचं टच दर्शन करू आपण. टच
टच दर्शन सांगितलं होतं म्हणून आम्ही इथे आलो होतो. करू शकतो अजूनही ते आपल्या आणीबाणी आता एवढ्या रात्री भागवत महाराजांनी फोन उचलला पाहिजे. लाव फोन. मग काय करणार? 5ला आपण बारीला लागल्यानंतर कमी कमी 2-3 तास दर्शनाला लागतील. आणि मग तिथून पुढं आपल्याला उघडलं सुद्धा डायरेक्ट जाऊन मागच्या वेळेस किती वेळ लागला होता दर्शनाला आपल्याला? सकाळी सकाळी एवढी गर्दी नसती. अरे उद्या नवीन वर्ष आहे बाळासाहेब. नसती. हो 100% वेळेस तर मी नित्यपूजा पाहिली होती अख्खी. अहो कवा या तुम्ही सकाळी मग आपण असं करू. आपण सध्या चंद्रभागा बागेमध्ये वाळवंटामध्ये उभे आहेत. समोर जो दिसतोय लाल कलरचा लाईट तुम्हाला तो प्रभुपाद घाट आहे. तो इस्कॉनचं मंदिर आहे तिथं. इस्कॉनचं मंदिर आहे तिथं आणि समोर पुंडलिकरायाचं मंदिर आहे. आणि ह्या बाजूला पाहताय तुम्ही हा पूर्ण जुना पूल आहे. दगडी पूल म्हणतात. आता हे नवीन ब्रिजचं काम झालं आहे एक 4-5 वर्षापूर्वी. हे आमची मित्र कंपनी सगळी. आम्ही थोडं उशिरा निघलो तिकडून त्याच्यामुळं आम्हाला थोडा वेळ लागला. इस्कॉन धाम. ते संत नामदेव महाद्वार असं म्हटलं जातं. आणि संत नामदेव पायरीच्या नावाने सुद्धा यांना ओळखलं जातं. सध्या तर दर्शन बंद आहे. दुकानंही खुली आहेत बऱ्यापैकी. बाकी दुकानंही बऱ्यापैकी बंद झालेली आहेत. मित्रांनो, पंढरपूरमध्ये पोहोचल्याच्या नंतर आपण आलेलो आहोत नामदेव पायरीच्या समोर. मित्रांनो, फायनली आपण पंढरपूरमधील विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिराजवळ पोहोचलेलो आहे. हे पहा, पोहोचलोय आपण आणि पाहूया आता दर्शन चालू आहे की बंद झालेली आहे. त्यानुसार आपल्याला पुढची प्रोसेस करायची आहे. जर चालू असेल तर आपण लाईनला लागणार आहे. चालू नसेल तर आपण मुखदर्शन घेणार आहे. जर मुखदर्शन पण चालू नसेल तर आपण शिखराचं दर्शन घेऊन परत जाणार आहे. हे बघा, शिखर दिसतो आहे तुम्हाला पाठीमागच्या साईडला. मित्रांनो, 205 किलोमीटरचं अंतर आपण 4.5 तासामध्ये पूर्ण केलेलं आहे आणि आपण फायनली पंढरपूरमध्ये पोहोचलेलो आहे. पाहू शकता तुम्ही पाठीमागच्या साईडला पश्चिमी द्वार दिसतंय. ही आहे संत नामदेव पायरी आणि ते आपण फायनली आता पोहोचलेलो आहे. बऱ्याच लोकांचं फोटो सेशन वगैरे चालू आहे. हे पहा, आता ही सर्व मंडळी दर्शन घेऊन बाहेर निघलेली आणि इथे सर्व फोटो काढण्यासाठी नामदेव पायरी समोर थांबलेले आहेत. पंढरपूरला जाण्यासाठी प्रत्येक ठिकाणावरून एस टी महामंडळाच्या बसेस उपलब्ध आहेत. तसेच एस टी महामंडळाच्या बसेसनुसार तुम्ही डायरेक्टली पंढरपूरमध्ये जाऊ शकता. पंढरपूरमध्ये गेल्याच्या नंतर इथे सर्व प्रकारची प्रसादाची दुकाने खुली असतात. साधारणतः रात्री 1 वाजेपर्यंत ही सर्व दुकाने अशा प्रकारे खुली असतात जेणेकरून भक्त रात्रीसुद्धा दर्शन घेताना त्यांना प्रसाद मिळाला पाहिजे या हिशोबाने ही दुकाने खुली असतात. पाहू शकता मित्रांनो, आपणही रात्री 12 वाजता आलेलो आहे आणि आपण 12 वाजता आल्याच्या नंतर पायरीचं दर्शन घेतो आहे, नामदेव पायरीचं. पाहू शकता एकदम भव्य दिव्य असं प्रवेशद्वार दिसतंय तुम्हाला. या प्रवेशद्वारामधनं संत चोखामेळा यांची समाधी समोर आहे.
आपण थोड्या वेळाने संत चोखामेळा यांचं दर्शनही घेणार आहे. होऊ शकतं तुम्ही रात्री 12 वाजताही पूर्णपणे मंदिर खुलं दिसतंय. हे पहा, हे पश्चिमी द्वार आहे मंदिराचं. मित्रांनो, पंढरपूर हे सोलापूर जिल्ह्यातील एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र म्हणून ओळखले जाते. हे विठ्ठल रुक्मिणी मंदिरासाठी जे कोट्यवधी भाविकांचे श्रद्धास्थान म्हणून आहे आणि दक्षिण काशी म्हणूनही प्रसिद्ध आहे. आषाढी कार्तिकी एकादशीला इथे मोठी गर्दी बनते, जिथे लाखो वारकरी पायी चालत येतात आणि संत ज्ञानेश्वर तुकाराम पालख्यांचे आगमन होते. तसेच नामदेव बायरी, चंद्रभागा नदी आणि संत चोखामेळा यांची समाधी ही येथील प्रमुख आकर्षणे आहेत. हे मंदिर भक्तीचे माहेरघर म्हणून मानले जाते. 12व्या शतकात या मंदिराची उत्पत्ती झाली होती आणि याला होयसर राजाच्या आश्रयाने बांधले गेले होते. पंढरपूरमधील विठ्ठल मंदिर हे अर्थातच गावातील सर्वात प्रमुख मंदिर आहे. विठ्ठलाचे दर्शन घेण्यापूर्वी पुंडलिकाच्या समाधीचे दर्शन घ्यावे लागते अशी प्रथा आहे. पंढरपुरास भीमा नदीचा प्रवाह अर्धचंद्राकृती आहे म्हणून तिला चंद्रभागा असे म्हणतात. तिच्या वाळवंटात पुंडलिकाचे देवालय म्हणजेच समाधी आहे. येथून विठ्ठल मंदिर सुमारे 200 मीटरवर आहे. मध्यवस्तीत हे मंदिर पूर्वाभिमुखी असून त्याची पूर्व पश्चिम लांबी सुमारे 107 मीटर व दक्षिणोत्तर रुंदी सुमारे 52 मीटर आहे. मंदिरास तटबंदी असून त्यास पूर्वेस 3 दक्षिणेस आणि 1 पश्चिमेस, 1 उत्तरेस व 3 असे एकूण 8 दरवाजे आहेत. पूर्वेकडील महाद्वारास नामदेव दरवाजा म्हणतात. तसेच रस्त्यावरून पोहोचण्यास 12 पायऱ्या आहेत. त्यातील पहिली पायरी ही नामदेव पायरी होय. लोक या पायरीला पाय न लावता पुढे जातात. या पायरीसमोर उजव्या बाजूच्या घराच्या कोपऱ्यात संत चोखामेळा यांची समाधी आहे. आषाढी वारी जून, जुलै आणि कार्तिक, ऑक्टोबर, नोव्हेंबर एकादशीला इथे मोठी यात्रा बोलते, जिथे देश विदेशातून वारकरी पायी चालत येतात. चंद्रभागा नदी ही विठ्ठल भक्तांसाठी चंद्रभागा नदीचे विशेष महत्त्व सांगितलेले आहे. जिथे वारकरी स्नान करतात आणि चंद्रभागा नदीचे पाणी पवित्र मानले जाते. मंदिरात नामदेव पायरी, मुक्ती मंडप आणि संत चोखामेळा यांची समाधी आणि इतर अनेक धार्मिक स्थळे आहेत. हे महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या विठ्ठलाचे मंदिर आहे. दक्षिण काशी म्हणूनही हे शहर ओळखले जाते. मराठी संस्कृती आणि परंपरेत पंढरपूरला अनन्यसाधारण स्थान आहे, जिथे संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव आणि संत चोखामेळा यांच्यासारख्या संतांनी आपली भक्ती प्रगट केली आहे. पंढरपूर सोलापूर जिल्ह्यात आणि रेल्वे बसने जोडलेले आहे. थोडक्यात पंढरपूर हे केवळ एक ठिकाणी नसून ते भक्ती परंपरा आणि महाराष्ट्राचे आध्यात्मिक वारसाचे प्रतीक आहे. दर्शन घेऊन आपण नामदेव पायरी समोर आलेलो आहे. हे पहा मित्रांनो, आपलं फायनली दर्शन झालेलं आहे. हे पहा. तर मित्रांनो, हा होता आजचा आपला व्हिडिओ आवडला, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.